लहानपणी तुम्ही तुमच्या शाळेबाहेर मिळणारे हे गुलाबजाम खाल्ले आहेत का? आणि जर खाल्ले असतील तर तुमच्या शाळेबाहेर हे किती रुपयाला किती मिळायचे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या शाळेबाहेर तर हे ₹1 ला 4 मिळायचे. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी पाववाटी दही घेतलं आहे. दही छान फेटून घ्यायचं आणि जास्त आंबट असणारं वापरायचं नाही. वजनी प्रमाणामध्ये दही 60 ग्रॅम आहे आणि जरी चमच्याने घ्याल तर 3 चमचे. त्यानंतर त्याच वाटीने पाववाटी पाणी घ्यायचं. वजनी प्रमाणामध्ये पाणी 60 ml आहे. त्यानंतर 4 ते 5 थेंब लाल फूड कलर घालायचा. एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून छान असं फेटून घ्यायचं. म्हणजे दह्याच्या ज्या गुठळ्या झाल्या असतील त्या मोडतील. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं मिक्स केलंय, फेटून घेतलंय. त्यानंतर अशा पद्धतीची एखादी चाळण घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 वाटी मैदा घेतलाय तो काढायचा. वजनी प्रमाणामध्ये मैदा 200 ग्रॅम आहे. आता या मैद्यामध्येच इथे आपण एक छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे आणि आता हा मैदा चाळून घ्यायचा. म्हणजे मैद्यामध्ये जे काही घाण असेल किंवा मैद्याच्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडतील आणि छान असा मैदा यामध्ये मिक्स होईल. तर इथे पहा सर्व मैदा मी चाळणीने चाळून घेतला आहे. पुन्हा सांगते यामध्येच मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला होता. त्यानंतर आता थोडंही पाणी वापरायचं नाही. जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय त्यामध्येच हा मैदा एकसारखा मिक्स करायचा आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे पहा जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मैदा परफेक्ट असा बसला आहे. वरून थोडंही एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज पडली नाही. गोळा तयार झालाय. झाकण ठेवून एक 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. आता हा गोळा भिजतोय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. वजनी प्रमाणामध्ये साखर 150 ग्रॅम आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घालायचं म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी. त्यानंतर आता मोठ्या आचेवर सुरुवातीला साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची. तर इथे पहा मोठ्या आचेवर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतलीये. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा. एकसारखं ढवळत राहायचं आणि छान असा एकतारी पाक तयार करून घ्यायचा. 5 ते 6 मिनिटांमध्ये छान एकतारी पाक तयार होतो. तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर एक 4 ते 5 मिनिटं पाक मी शिजवून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान असा एकतारी पाक तयार झाला आहे. मी तुम्हाला बोटांनी सुद्धा दाखवते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. छान अशी एकतार तयार होतीये म्हणजे परफेक्ट असा एकतारी पाक बनून तयार झाला आहे. याच्यापेक्षा जास्त हा पाक शिजवून घ्यायचा नाही. आता लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं. कारण जो या गुलाबजाममध्ये फ्लेवर असतो, सुगंध असतो तो खरा याचाच असतो. मिक्स करायचा आणि पाक बाजूला ठेवायचा. तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता तयार गोळा सुद्धा अगदी छान भिजला आहे. आता पुन्हा एकदा हा गोळा आपण मळून घेऊया. त्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने पोळपाट किंवा एखादं चॉपिंग बोर्ड घ्यायचं किंवा एखादं प्लेन ताट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं. तुम्हाला जर या चॉपिंग बोर्डची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये पीपी किंवा लिंक टाइप करा. तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. खूप छान आहे, स्टीलचं आहे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा छान आहे. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं, त्याचा गोळा करायचा आणि अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा. तर इथे पहा या पिठाचा छान असा रोल मी तयार करून घेतला आहे. त्यानंतर आता एखादी सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या रोलचे असे कट करून घ्यायचे. जेवढ्या तुम्हाला आकारामध्ये हे गुलाबजामुन बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही या रोलचे कट करून घेऊ शकता. त्यानंतर रोल कट करून घेतला की आता याचे गोळे तयार करून घ्यायचे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने. आता हे कट केलेला रोल आहे त्याचे आणि राहिलेल्या सर्व पिठाचे सुद्धा मी याच पद्धतीने हे गुलाबजाम बनवून घेते. तर इथे पहा सर्व गुलाबजाम मी बनवून घेतले आहेत. याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे तुम्हाला बनवायचे असतील तरी सुद्धा बनवू शकता, लहान आकाराचे सुद्धा बनवू शकता. गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता थोडंसं पीठ तेलामध्ये सोडलं की काही सेकंदातच ते वरती येते म्हणजे तेल सुद्धा अगदी छान गरम झाले. आता काय करायचं सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि तयार केलेले गुलाबजाम या तेलामध्ये सोडायचे. एका वेळी जास्त गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाहीत. नाहीतर मग काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग ते गुलाबजाम व्यवस्थित तळले जात नाहीत. गुलाबजाम तेलामध्ये सोडले की लगेच गॅसचा फ्लेम मीडियम करायचा. सुरुवातीला 1 मिनिटभर अजिबात हे गुलाबजाम झाऱ्याने किंवा चमच्याने हलवायचे नाहीत. तर इथे पहा गुलाबजाम खालच्या बाजूने तळले गेले की आपोआप वरती आलेत. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि अलटी-पलटी करत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने झाऱ्याने हलवत हे गुलाबजाम हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे.
फक्त हे गुलाबजाम तळताना लक्षात ठेवा, मंद आचेवरच तळायचे. मीडियम किंवा हाय फ्लेमवर तळले तर वरून लगेच रंग बदलतो आणि आतून तसेच कच्चे राहतात. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर हे गुलाबजाम मी तळून घेतले आहेत. परफेक्ट असे आतपर्यंत छान तळले जातात. आता तळून घेतलेले गुलाबजाम एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे. हवं तर चाळणीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्रा तेल निघून जाईल. पण शक्यतो यामध्ये एक्स्ट्रा तेल राहतही नाही. आता याच पद्धतीने आपल्याला राहिलेले गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. पण काय करायचं, एक बॅच तळून झाली की थोडासा गॅसचा फ्लेम मोठा करायचा. 1 मिनिटभर तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं. पुन्हा गॅसचा फ्लेम मीडियम करायचा. तयार गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे. 1 मिनिटभर मध्यम आचेवर तळायचे आणि त्यानंतर मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. झाऱ्याने जसं मी दाखवतेय तसं हलवत राहायचं, म्हणजे गुलाबजाम छान असे मिक्स होतात आणि सर्व बाजूनी एकसारखे तळले जातात. तर इथे पहा, राहिलेले सर्व गुलाबजाम सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतले आहेत. परफेक्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेत. पाकही आपला तयारच आहे. आता काय करायचं, यामध्ये तयार गुलाबजाम घालायचे. आता या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकसाथ सर्व गुलाबजाम पाकामध्ये घालू शकता. पण मी थोडे-थोडे गुलाबजाम पाकामध्ये घालणार आहे. गुलाबजाम पाकामध्ये घातले की एकदा मिक्स करायचे. एक 2 ते 3 मिनिटं असेच पाकामध्ये राहू द्यायचे आणि त्यानंतर पाकातून काढायचे. किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर सर्व गुलाबजाम एका वेळी पाकामध्ये घालून 1 तासभर तुम्ही ते असेच ठेवू शकता, म्हणजे पाक आतपर्यंत छान मुरेल. तर इथे 2 ते 3 मिनिटं हे गुलाबजाम मी पाकामध्ये ठेवले होते. आता एक चाळण घेतलीये, त्याच्या खाली ताट आहे. या चाळणीमध्ये हे गुलाबजाम काढायचे, म्हणजे जो एक्स्ट्रा पाक आहे ना, तो पूर्णपणे निघून जाईल. आता सेम याच पद्धतीने जे बाकीचे राहिलेले गुलाबजाम आहेत, ते सुद्धा या पाकामध्ये घालायचे. 2 ते 3 मिनिटं ठेवायचे आणि पुन्हा एकदा यामधून काढायचे. परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतात. पुढे मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, सर्व गुलाबजाम मी पाकामधून काढून घेतले आहेत. परफेक्ट असे रसरशीत गुलाबजाम बनवून तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्हाला सुद्धा जर लहानपणीची आठवण झाली असेल, तर एकदा लहानपणी शाळेबाहेर मिळणारे हे ड्राय गुलाबजाम नक्की बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.